नमस्कार, मी नेहाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी। चला तर मग सुरुवात करूया। अंडा भुर्जी तयार करण्यासाठी आपण 5 अंडे फोडून घेतलेले आहेत। 3 मोठ्या साईजचे कांदे आपण बारीक चॉप करून घेतलेले आहेत। 1 टोमॅटो आपण बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला काही मसाले लागणार आहेत ते आपण घेतलेले आहेत। एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 4 चमचे तेल घ्यायचे। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचे। जिरा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचे। कांदा परतवून घ्यायचा आहे आपल्याला। लालसर होऊ द्यायचा आहे कांदा। आपला कांदा लालसर झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये हा 1 टोमॅटो टाकून घेऊ। मीठ घालून घ्यायचंय। कांदा आपला लालसर झालेला आहे। टोमॅटोही व्यवस्थित आपला शिजला गेलाय। आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊ। हळद, कश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा घ्यायची आहे। गरम मसाला टाकू 1 चमचा। धना पावडर टाकून घ्यायची आहे 1 चमचा। व्यवस्थित हलवून घ्यायचे मसाले। आता आपण हे अंडे याच्यामध्ये टाकून घ्यायचे। व्यवस्थित हलवून घ्यायचे। आपण अंड्याच्या वाटीमध्ये 2 ते 3 चमचे पाणी घ्यायचंय आणि ते याच्यामध्ये टाकून घ्यायचंय। गॅस फास्टच ठेवायचा आहे आणि हे एकत्र करून घ्यायचंय। याच्याने आपले अंड्याची भुर्जी एकदम सुटसुटीत होईल। आता आपण या स्टेजला याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ। एकदा व्यवस्थित हलवून घेऊ। एकदम सुटसुटीत आपली अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे। तिला 2 मिनिटं आपण वाफवून घ्यायची आहे। त्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ। 2 मिनिटं झालेली आहे। आता आपण अंड्याची भुर्जी पाहू। तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत अंड्याची भुर्जी आपली तयार झालेली आहे। आता आपण ही उरलेली कोथिंबीर याच्यावर टाकून घेऊ आणि गॅस बंद करून टाकू। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।